टाकत आहे, कारण 3 दिवस गाडी न आल्याने एवढा कचरा तुंबला गेला आहे मला, म्हणून सांगतो मी. हे बघा, निरळ ग्रामपंचायतीची आर्थिक घडी विस्कटली असताना आता कामाची घडी देखील कोलमडली असल्याचं चित्र समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस निरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि ग्रामसेवक हे रजेवर आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत वाऱ्यावर आहे. तर आता गेले 3 दिवस राजेंद्र गुरुनगर भागात घंटागाडी देखील फिरकलेली नाही, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. कर भरण्यासाठी तगादा लावला जातो, मात्र सुविधांसाठी ग्रामपंचायत आहे तरी कुठे? नागरिकांसाठी जर ग्रामपंचायत सुविधा पुरवणार नसेल तर ग्रामपंचायतीचा फायदा काय, असा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जातोय. दरम्यान कचरा उचलण्यासाठी असलेली घंटागाडी ही परिसरातून 3 दिवस गायब असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. यामुळे संतप्त होत नेरळमधील सामाजिक कार्यकर्ते संदीप उत्तेकर यांनी थेट नेरळ ग्रामपंचायत कार्यालय गाठत याबाबत जाब विचारलाय. तर घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येत नसेल तर कचरा टाकायचा कुठे म्हणत उत्तेकर यांनी थेट घरातली कचरा कुंडी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणत तिथेच रिकामी केली आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन ग्रामपंचायतीचा कारभार सावरण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा या भोंगळ कारभाराविरोधात एक दिवस नेरळकर नागरिक रस्त्यावर उतरतील हे मात्र नक्की आहे. गाडी न आल्याने गुराणी पार्कमध्ये रोज गाडी जाते, पण नेरळमध्ये गाडी फिरत नाही. कारण सांगता काय पण की गाडी पासिंगला गेली, इथे गेली, आमका झाल्या, इंजिन बंद आहे असं सांगतात. पण गुराणी पार्कमध्ये रेग्युलर गाडी जाते ट्रॅक्टर. मग नेरळवारांचा आणि गुराणी पार्कवारांना नियम का वेगवेगळे, असं का? नेरळ ग्रामपंचायतने याचा मला लेखी उत्तर द्यावं. आणि मी हा कचरा आज इथे नेरळ ग्रामपंचायत ऑफिस समोर मध्ये टाकत आहे, कारण 3 दिवस गाडी न आल्याने एवढा कचरा तुंबला गेला आहे मला, म्हणून सांगतो मी. हे बघा, आणि मला बोलता की नेरळ ग्रामपंचायतवाले की तुझ्यावरती पोलीस कंप्लेंट करा. पोलीस कंप्लेंट करायची आहे ना, करा, हे घ्या.